नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आता कालच सामाजिक न्याय मंत्र्याची निवड पण झालेली आहे आणि 4 जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये 3,000 जमा झालेले आहे. तर ते 4 जिल्हे नेमके कोणते आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे, तर याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्या जिल्ह्यात या योजनेचे पैसे कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, आपले जे काही सबस्क्रायबर आहे विविध जिल्ह्यातले, तर ते कॉमेंट्स करून कळवतात पण की नेमके आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. त्यांच्या या कॉमेंट्समुळे निश्चितच इतर लाभार्थ्यांना सुद्धा एक दिलासा मिळतो की इतर जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहे आणि आता आपल्या जिल्ह्यात हे पैसे लवकरच जमा होतील. तर बघा, आपले नाशिकचे सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी टाकलेलं आहे या ठिकाणी की नाशिकला 3,000 रुपये जमा झालेले आहे. अर्थात हे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे आहे, म्हणजे या 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया आपण. तर यांनी आपल्या जिल्ह्याचं बघा, या ठिकाणी हे सबस्क्रायबर आहे तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे 1,500 रुपये जमा झालेले आहे, परंतु यांनी जिल्ह्याचं नाव टाकलेलं नाही. त्यांचं पण चॅनलच्या वतीनं आपण अभिनंदन केलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. या ठिकाणी ही जी कॉमेंट्स आलेली आहे सबस्क्रायबरची, ती पुणे जिल्ह्यामधून आलेली आहे आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे की 2 महिन्याचे पेन्शन त्यांना सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर पुढे बघूया आपण अजून एक, की या ठिकाणी बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत किंवा मिळालेले आहेत बुलढाणा जिल्हा, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहेत. अर्थात ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे होते 3,000 रुपये, तर ते जिल्हा रायगड, पेन या तालुक्यातील जिल्हा रायगड या ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, या 4 कॉमेंट्सहून आपल्याला कळतील. अजून अनेक लाभार्थ्यांच्या कॉमेंट्स आलेल्या आहेत, परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं असते की तुम्ही आम्हाला नेमके कळवत चला की नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर एकूण आता सध्या तर या 4 जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहे तर त्यांनी त्यांचा जिल्हा सांगितलेला आहे आणि कॉमेंट्स पण केलेली आहे की या ठिकाणी नाशिक आहे, पुणे, रायगड आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहे तर त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही 3,000 रुपये आहे तर ते आमच्या खात्यावर जमा झालेले आहे. तर अशा प्रकारचे कॉमेंट्स केलेले आहे. त्याचबरोबर इतर अनेक लाभार्थी आहेत त्यांनी सुद्धा कॉमेंट्स केलेले आहे, परंतु त्यांनी त्यांचा जिल्हा सांगितलेला नसल्यामुळे थोडी आपली अडचण झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता या 4 जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक आपल्याला या योजनेचे पैसे जमा झालेले दिसून येतात. त्यामुळे आता चिंता करू नका, आपल्याही जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे लगेच जमा होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 10 डिसेंबरचा जो काही जी आर आहे, या जी आर नुसार तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे या योजनेचे पैसे जमा केलेले आहे. त्यामुळे कुठेही पैशाची अडचण नाही. फक्त तहसील कार्यालयामध्ये दिरंगाई होत आहे. तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आहे ते ताबडतोब पैसे वितरण करत नसल्यामुळे वेळ लागत आहे, परंतु आता टप्प्याटप्प्याने हे सगळे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि सगळ्या जिल्ह्यातले पैसे जमा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया आता. तर बघा मित्रांनो, कालच सामाजिक न्याय मंत्र्यांची निवड झालेली आहे आणि संजय शिरसाट असं हे त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचं खातं देण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की संजय गांधी निराधार योजना ही सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येते. त्यामुळे आता या विभागाला मंत्री महोदय पण मिळालेले आहे. त्यामुळे आता हे मंत्री महोदय किती ऍक्टिव्हपणे काम करतील आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे काही आपले लाभार्थी आहे तर त्यांना किती प्रमाणात न्याय देतील ते पाहणं अपेक्षित आहे. माननीय संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर येथील आहे, पूर्वीचं ज्याला आपण औरंगाबाद म्हणतो तिथले आहे. त्यामुळे
आता त्यांच्याकडून आपल्याला हीच अपेक्षा आहे की त्यांनी संजय गांधी निराधार योजना असेल, त्याचबरोबर श्रावण बाळ किंवा इतर ज्या काही निराधार योजना आहेत, तर त्या लाभार्थ्यांचे पैसे दर महिन्याला तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आपण करूया. त्याचबरोबर मित्रांनो, आता डिसेंबर पासून आपल्याला हे जे काही पैसे मिळणार आहे, तर ते डीबीटी मार्फत पैसे मिळणार आहे. त्यामुळे आता आपली जी काही पैसे मिळण्याची जी काही अडचण होती, तर ती दिरंगाई आता कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच आपल्यासाठी हा बदल अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि महत्वाचा आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले नसेल, तर त्यांनी कृपया एकदा कॉमेंट्स करा आणि या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.